गुंतलेले मनवेळे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 31. वेदला घेताना बघून तिला कळत होतं त्याला टेन्शन आलं होतं. पण टेन्शन काय फक्त त्यालाच येतं का? आपल्याला येत नाही का? आज काही न बोलता तो शांत बसला होता, अस्वस्थ, उदास. ती त्याच्या जवळ गेली. तिला त्याने आपल्या जवळ ओढलं. आई गेल्यापासून खूप दिवसांनी तो असं वागला होता. नाहीतर तो जास्त बोलायलाही बघायचा नाही हल्ली. अलगद आपल्या मांडीवर बसवत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. काय झालं याला अचानक? आईला खूप मिस करतोय मी. आत्ता हवी होती ती, वेद रडत म्हणाला. पहिल्यांदा असं तो रडला होता. खूप दिवस काहीतरी आत खुपणारं, त्यातून मोकळं व्हायचं होतं त्याला. तो मोकळा रडलाच नव्हता, कारण बाबांना सावरायचं होतं. आईसाठी असणारी हृदयातील खोल भीती त्याला आपल्यावर हवी होताना दिसत होती. त्याने संध्याच्या खांद्यावर आपली हनुवटी ठेवून तिला कमरेत घट्ट पकडून ठेवलं होतं. त्याच्या डोळ्यातील अश्रू खाली खांद्यावर पडत तिचा खांदा ओला करत होते. तिने एक हात त्याच्या हातावर तर दुसरा हात त्याच्या डोक्यावर थोपटत ठेवला. ती थोडी तिरकी होत त्याच्या जवळ गेली. वेद, तुमच्या मनात जे आहे ते बोलून मोकळं व्हा, पण असं गप्प राहू नका. मलाही त्रास होतो त्याचा. तुम्हाला थोडा वेळ हवा सावरायला म्हणून मीही काही बोलली नाही अजूनपर्यंत. पण आता तुम्हाला स्वतःला सावरायला हवं. आणि बाबा आहेत आपल्याजवळ. जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे आपल्याजवळ आहे त्याला जपलं पाहिजे. तिने त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले. मी नाही सहन करू शकत आईचं जाणं. मला हवी होती ती. वेद हट्टाने बोलावं तसं बोलला. त्या आपल्या जवळच आहेत. त्या कुठेही गेलेल्या नाहीत. त्या आपल्याला बघत आहेत. तुम्हाला असं दुःखी बघून त्यांना किती वाईट वाटेल. आपलं लेकरू असं दुःखात बुडलंय, स्वतःकडे लक्ष देत नाही. कसं वाटेल त्यांना? तुम्हीच विचार करा ना. तुम्ही असं खचून जावं असं कधीतरी त्यांना वाटेल का? त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल का? संध्याने विचारलं तसं वेदने मान हलवली. हो, ती आपल्या जवळच आहे. ती आपल्याला सोडून कधीच जाणार नाही. मी नाही करणार असं. एकदम लहान मुलासारखं बोलत होता. त्याला थोडी चढली होती. संध्याला माहित होतं आता ह्याला लवकर झोपवलं पाहिजे, नाहीतर परत काहीतरी गडबड करायचा. तिने त्याचं जेवण लवकरच बेडरूममध्ये आणून त्याला जेवायला दिलं. मला माहित आहे तू माझी खूप काळजी करतेस, पण तूही तुझी काळजी घेत नाहीस. मला तुझी काळजी वाटते. वेद जेवता जेवता बोलला. त्याला पाठीत थोपटत, वेद, तुम्ही माझी काळजी घेता ना, मग मी काय वेगळी घेतली पाहिजे? संध्या बोलली. मी घेतो. वेद मान हलवत म्हणाला. जेवण झालं तसं वेदला बेडवर झोपवत ती ताट घ्यायला वळली तर वेदने तिला पुढे होत हाताला पकडलं. तिने ताट खाली ठेवत त्याच्याकडे बघितला. तू ये ना झोपायला, तो तोंडाचा पाऊट करत म्हणाला. संध्याला त्याला असं बघून खरं तर हसू आलं होतं, पण तिने त्या मोठ्या कसोशीने थांबवत त्याच्या जवळ आली. डोक्यावरून हात फिरवत त्याला म्हणाले,
वेद, अजून माझं जेवायचं बाकी आहे. बाहेर सर्व जेवत आहेत आणि कामं पण बाकी आहेत. मी कशी लगेच येणार? ती त्याला लहान बाळासारखं समजावत म्हणाली. लहानच तर झाला होता तो. त्याने मान हलवत तिचा हात जवळ घेत एक पप्पी दिली त्यावर. तो असा दिवसाढवळ्या प्यायला बसेल तिला वाटलंच नव्हतं. पण जाऊ दे, त्याला बरं वाटेल, तो आतून मोकळा होईल ह्या विचारानेच ती काही बोलली नव्हती. त्याने थोडा आराम केला की त्यालाही बरं वाटेल म्हणून ती मागे वळली तर वेद बोलला, लवकर ये ना, मी वाट बघतोय. पण तो तर कोणत्याही क्षणी झोपेल असंच वाटत होतं. म्हणून फक्त तिने त्याला हुंकार दिला. ती स्वतःचा हात त्याच्याकडून सोडवून घेत किचनमध्ये आली तर साधना जेवायला तिचीच वाट बघत होती. चला वहिनी, जेवायला बसू, संध्या म्हणाली आणि तिने दोघांनाही जेवायला घेतलं. भांडी सर्व साधनाने आधीच घासली होती, त्यामुळे दोघांची ताटं आणि वेदचं ताट तेवढंच बाकी राहिलं होतं. तिने पटपट आवरून झालं तसं बेडरूम गाठले. वेद अजूनही वळवळत होता. त्याला असं वळवळताना बघून ती पटकन पुढे झाली. वेद, तुम्ही झोपलात नाही अजून? नाही, झोप लागत आहे, ये ना तू, म्हणत त्याने तिला आपल्याकडे ओढलं. तसं ती त्याच्या अंगावर जाऊनच थांबली. त्याच्या छातीवर 2 हात ठेवत स्वतःला सावरत होती की त्याने तिचे दोन्ही हात बाजूला करत तिला स्वतःजवळ घेतलं. तिचे हात बाजूला होताच तिची छाती त्याच्या छातीला टेकली. तो खूप दिवसांनी मूडमध्ये आला होता. त्याने तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले. तीही मग हरवलीच की त्याच्यात, पुन्हा त्याला शोधत. दोघंही कधी झोपले त्यांनाच कळलं नाही. आज तोही खूप दिवसांनी रिलॅक्स झोपला होता. नशा असल्यामुळे हातपाय अस्ताव्यस्त सोडले होते त्याने. 3 तास झोपल्यावर त्याला जाग आली. तो फ्रेश होत बाहेर आला. संध्या आधीच उठली होती. तिने चहा करून त्याला आणला, कोरा चहा. दूध नाही का? त्याने चहा हातात घेत विचारलं. आहे, पण तुम्हाला एकदम फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून हा चहा दिलाय. वेद काय ते समजून गेला आणि कोरा चहा प्यायला लागला. आता संध्याकाळ झाली होती. रिपोर्ट आणायला जायचं होतं. वेद तयार होऊन रिपोर्ट आणायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही कामावर गेले. संध्याने आठवणीने आपली फाईल घेतली होती, म्हणजे तिथूनच त्यांना डॉक्टरकडे जाता येणार होतं. संध्याकाळी रिपोर्ट घेऊन वेद आणि संध्या डॉक्टरकडे पोहोचले. गेल्या वेळेसपेक्षा आज थोडं कम्फर्टेबल वाटत होतं. ते दोघे तिथल्या बाकावर बसले. तशी गेल्या वेळीची नर्स आली आणि तिने सेम प्रोसिजर केली. यावेळेस पैसे थोडे कमी घेतले. वेद सोबत होताच त्याने पैसे दिले. रिपोर्ट आणलेत का? नर्सने विचारला. हो, फाईलमध्येच आहेत, संध्याने त्यांना सांगितलं. तिने बघितलं होतं रिपोर्टमध्ये आपल्याला काही कळतं का, पण काहीच समजत नव्हतं. तिने फाईलमध्ये रिपोर्ट ठेवून फाईल हातात घेतली होती.
ओके, तुम्ही बसून घ्या, नर्सने बोलली आणि हाताने इशारा करत त्यांना बसायला सांगितलं. तसं वेद आणि संध्या जाऊन बाकावर बसले. एखाद्या एक्झाम वेळीही तिला एवढी धाकधूक वाटली नव्हती, इतकी तिला आता वाटत होती. काय असेल रिपोर्टमध्ये? तिला टेन्शन येत होतं. देव न करू आणि काही वाईट नसावं, ती मनातल्या मनात बोलत होती. तिचा बाकावर घट्ट झालेला हात बघून वेदने लगेच तिच्या हातावर हात ठेवला. तिचे डोळे बंद होते, हृदय धडधड करत होतं. वेदने स्पर्श करताच तिला एक आधार वाटला. तो आपली मनस्थिती समजू शकतो, हा किती मोठा आधार होता. बहुतेक पुरुषांना कळत नाही की नक्की आपल्या बायकोला केव्हा आधाराची गरज आहे आणि कसा आधार दिला पाहिजे. पण वेद खूपच सेन्सिटिव्ह होता. तो संध्याला जपायला शिकला होता. रॅगेट लोकांचं एक बरं असतं बघा, त्यांच्या मनात कचरा नाही राहत. ते मनात विचार आला की बोलून मोकळे होतात. त्यांच्याशी जीवतोड मैत्री करायची, धोका मिळणार नाही कधी. असा रागीट माणूस आपला नवरा असला तर बोलताना वाईट बोलतात, पण ज्याला बोलतात त्यापेक्षा तर त्यांनाच जास्त वाईट वाटत असतं. बरोबर 20 मिनिटांनी त्यांचा नंबर आला. आज जरा संध्या घाई करत खुर्चीत बसले. वेदला जाणवलं ते. पटकन फाईल पुढे करत ती डॉक्टरांना म्हणाली, रिपोर्ट फाईलमध्येच आहेत. संध्या आता काय म्हणतील डॉक्टर याकडे लक्ष देऊन होते. अगदी डॉक्टर काय निरीक्षण करतात, कोणतं पान वाचतात याकडे लक्षपूर्वक बघत होती. कदाचित एवढं लक्ष देऊन अभ्यास केला असता तिने तर ती टॉपर असली असती. डॉक्टरांनी सुस्कारा सोडत दोघांकडे बघितलं. शिक्षणाबरोबर ॲक्टिंग स्किल जबरदस्त असतं डॉक्टरांकडे. तो जो मध्ये पॉज घेतात ना, तो आपल्या काळजाचा पुरता ठाव घेत असतो. आता डॉक्टर काय सांगतात याकडे दोघांचं लक्ष होतं. संध्या, तुला काही त्रास, पोटदुखी वगैरे? पिरियड्स नियमित आहेत का? डॉक्टरांनी विचारलं. हे सगळं विचारल्यावर संध्याचा सस्पेन्स अजून वाढला. रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड आहे, त्यामुळे डॉक्टर आपल्याला एवढं सगळं विचारतात असं तिला मनात वाटलं. नाही, मला पोट नाही दुखत. पिरियड्स पण नियमित आहेत, तिने उत्तर दिलं. पण प्रश्न मनात बाकी होताच, रिपोर्टमध्ये नक्की काय आलंय? तुम्ही जरा इथे झोपा, मला चेक करू दे, असं डॉक्टर म्हणाल्या. तसं सगळ्याशी अनभिज्ञ संध्या नेहमीसारखी जाऊन त्या बेडवर झोपली. पण जेव्हा डॉक्टरने हातात ग्लोव्ज घातले आणि पायावर एक चादर टाकली तसं संध्याला जरा विचित्रच वाटलं. हा काय प्रकार आहे चेक करायचा? तिचं हृदय वेगाने धडधडलं. डॉक्टरकडे बघून तिला थंडी वाजल्याचा भास झाला. बहुतेक तिचे हातपाय थंड पडले होते. वेदने जवळ असावं, तिला धीर द्यावं असं खूप वाटलं होतं तिला. डॉक्टर एकदम निर्विकार होत्या. त्यांना या सगळ्याची आधीपासूनच सवय होती. अवघडून भेदरलेल्या नजरेने बघणाऱ्या पेशंटची सवयच असावी त्यांना. मला तुम्हाला चेक करावं लागेल, मला कोऑपरेट करा. म्हणजे आपल्याला कुठे चेक करणार? तिचं मन तिथून उठून जायला सांगत होतं. नाही नाही, मी नाही चेक करणार. तिचं स्वतःशीच द्वंद्व चालू झालं.
डॉक्टर तिच्या जवळ आली तसं संध्या घाबरली. संध्यासाठी हे सगळं नवीन होतं. आपल्याला चेक करणार म्हणजे फक्त छातीला स्टेथोस्कोप लावून हार्टबीट चेक करणार इतकंच माहिती असलेलं संध्याला आपण कसं रिॲक्ट व्हावं हे सुद्धा समजत नव्हतं. ती वेदला सांगूही शकत नव्हती. तिलाच कसं तरी वाटत होतं. एकदम ऑकवर्ड सिच्युएशन होती. नको सांगावं तरी टेन्शन, हा सांगावं तरी लाज. संध्याने डोळे मिटवून देवाचं नाव घेत मोठा श्वास घेतला आणि डॉक्टरांनी चेक केल्यावरच श्वास सोडला तिने. उगाच आतून उदास वाटू लागलं होतं. मन हे चेक करणं आतून एक्सेप्ट करत नव्हतं. ती अपराधी असल्यासारखी येऊन गप्प खुर्चीत बसली. इतका वेळ असलेली रिपोर्ट जाणून घ्यायची उत्सुकता कुठल्या कुठे गेली होती. मनात ती म्हणाली, लेडीज डॉक्टरकडे आलो ते बरं झालं, नाहीतर आपण तर इथून पळूनच गेलो असतो. आता डॉक्टर काय सांगतात ते तिच्या कानात शिरत नव्हतं. वेद फक्त मान हलवताना दिसत होता. संध्याला तिथून लवकर बाहेर जायचं होतं. ती त्याचा हात घट्ट पकडून बसली होती. डॉक्टरचे शब्द कानावर पडत होते, पण डोकं बधीर झाल्याने ते आत शिरून अर्थ लागत नव्हता त्याचा. वेद उठला तशी लगेच तीही उठली. टेबलवर ठेवलेली फाईल उचलत ती त्याच्या पाठोपाठ बाहेर निघून गेली. डॉक्टरला थँक्स वगैरे म्हणायची तर तिची हिंमतच झाली नाही. अजूनही थोडी थोडी थरथर करत होती. वेदला जाणवलं संध्यामध्ये काहीतरी फरक पडला, पण कशाने हे त्याला कळलं नव्हतं. त्याने हात पकडत तिला बाईककडे नेला. संध्या, काय झालं, तू घाबरलीस का? वेदने असे बोलल्यावर खरं तर त्याच्या गळ्यात पडून रडावं असंच वाटलं तिला. पण आपण रस्त्यावर आहोत, आजूबाजूचं भान राखत ती फक्त रडली त्याचा हात पकडून. वेदला काही कळेना अचानक का रडायला लागली. त्याने पुढे होत तिला जवळ घेतला. तसं तिला अजूनच रडायला आलं. थोडा वेळ तिला रडू दे. पुढचं काही न विचारता वेद तिला घेऊन बाईकवरून घरी आला. तसं संध्या धावतच बेडरूममध्ये घुसली. तिला असं बेडरूममध्ये जाताना बघून वेद सर्व सामान घेत बेडरूममध्येच आला. संध्या, काय झालं, मला सांगशील का? वेद म्हणाला. तसं आता मात्र ती त्याच्या गळ्यात पडून अगदी हुंदके देत रडू लागली. वेदकडे तिला असं रडू देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने तिला डोक्यावर पाठीत थोपटत शांत केलं. डोक्यावर ओठ टेकवले. आता तिच्या डोळ्यात बघत त्याने तिला बेडवर बसवलं. स्वतः तिच्या समोर बसत त्याने तिचा चेहरा हातात घेतला. तुला एवढं कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं? का रडू आलं तुला? वेदने प्रेमाने विचारलं तिला. डॉक्टरने मला चेक केलं, मला कसं तरीच वाटलं. संध्या अजूनही थोडे हुंदके देत होती, पण आता ती बोलली होती. संध्याला असं चेक केल्याचं वाईट वाटेल हा त्याने विचारही केला नव्हता. अगं पण त्या लेडीज डॉक्टर होत्या ना, मग तुला का वाईट वाटलं? वेदने विचारलं. मला वाटलं साधं चेक करणार,
आणि मग त्याने तिकडे हात नेऊन चेक केलं. मी पहिल्यांदाच ह्या सगळ्यातून जात आहे. मला खूप भीती वाटली. आतून अस्वस्थ, उदास आणि अपराधी वाटलं. तुम्ही सोबत हवा होता असं वाटलं, संध्या म्हणाली. ती सांगत होती त्याहून जास्त तिच्या मनाची घालमेल झाली होती. त्या क्षणी तिची होणारी थरथर मात्र वेदला जाणवून गेली होती. ओके, तू आता जास्त विचार करू नकोस. तू झोपते का? थोडं बरं वाटेल तुला. ये, मी मांडीवर घेतो डोकं. तिला लहान बाळासारखं समजावत वेदने तिला थोपटलं. ती थोड्याच वेळात शांत झोपली. संध्याने आज जेवण बनवण्यात लक्ष दिला नव्हता असं पहिल्यांदाच झालं होतं. त्यामुळे काय वाटतं तिला? का नाही आली बाहेर? मध्येच का झोपली? हे प्रश्न सगळ्यांना पडले होते. ते बेडरूममध्ये आले. वेदांग, वेदित आणि साधना मोहितला घेऊन संध्याला बघायला आले होते. वेदने जास्त काही न बोलता तिला थोडं बरं वाटत नाही इतकंच सगळ्यांना सांगितलं. वेदने तिच्याकडे बघितलं. ती शांत झोपली होती. रडून गालावर ओघळ आलेले आणि ते सुकून चेहऱ्यावर तिच्या आपलं अस्तित्व दाखवत होते. एकदम कोमेजून गेला होता चेहरा. एका तासाने त्याने तिला जेवायला उठवलं. संध्या एकदम घाबरतच उठली. तिला वेदने शांत केलं. संध्या, जेवायला चल. वेदने तिला व्यवस्थित जागा करत सांगितलं. काल तिने त्याला समजून घेतलं होतं. आज त्याची बारी होती तिला समजून घ्यायची. आणि वेद तिला समजूनही घेत होता. तिची काळजी करत होता. प्रत्येकाच्या आयुष्यात एकमेकांना समजून घ्यायची वेळ येत असते. थोडं संयमाने घेतलं की पुढचं सगळं देव आपोआप घडवून आणतो. संध्याच्या मूडमध्ये अचानक होणाऱ्या बदलाचं कारण काय असेल? तुम्हाला काय वाटतं? पुढच्या भागात भेटूया. तुमच्या कमेंट्स येत राहू द्या. वाचताय तर कमेंट पण करत जावा. एवढं लिहिणार तर कमेंटची अपेक्षा पण करणार ना. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.